पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन आपण पाहतोय. गिरिजामाता क्रिकेट संघ जोंडोबली अजित. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच किशोर गोलंदाजी मार्कवर टाकला रमेशला आपण पाहू शकता. हा चेंडू चांगला होता. या बेला सरळ चेंडू निघून जातोय. एस्ट्रेसच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. चांगली मॅच असणारी. इथून जो संघ जिंकेल तर पुढच्या फेरीत दाखल होईल आणि यानंतर मॅच असणार नावापाडा 40+ विपक्ष मानपाडा 40+. किशोर गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. किशोर हा चेंडू बॅकपट जाऊन गॅप शोधली. या बेला गली आणि पॉइंटला चेंडू बीट करून चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा बाहेर. दणदणीत चौकार. चौकार आलाय बघा रमेशच्या बाड मधून. अशोक पाटील बॅकफुटर गेले. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका बघायला मिळालाय. बॅटचा चेहरा आपण ओपन केला. याला बॅटचा फेस ओपन केला. जोशी देखील मला वाटतं राजा जाधव बरोबर काहीतरी बातचीत करतायत. राजा जाधवला माहिती चुकी झाली आहे त्यामुळे सर्वच आता आपल्याला सूचना करतील. काय हरकत नाही राजा जाधव, तुम्ही देखील एक चांगले खेळाडू आहात. किशोर पुण्याचा गोलंदाजी मार्कर सकला रमेश पाटील. हा चेंडू बॅकपड अपरकटच्या माध्यमातून चेंडूला काढायचा गॅप शोधायची होती. या बेला चांगलं क्षेत्र पॉइंट रिजन मध्ये. दर्शक धापल कधी आपण पाहू शकता. 5 धावा SP स्ट्राईकला आलाय. किशोर पॉवर प्लेचं षटक होतं राईट आर्म ओव्हर तिकडे मार्गात स्ट्राईकला सुभाष पाटील. चेंडू कार्पेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आगासन 40+ संघाच्या माध्यमातून. 10 निवाडते 10 धावपल कधी आपण पाहू शकतो. या बेला तर सुभाषसाठी पारितोषिक आले. 3 षटकार कधी मारा आणि 32 रुपयाचं पारितोषिक घ्या नरेश मात्र यांच्याकडून. चेंडू बॅकपट जाऊन पुन्हा एकदा लेट कटचा अप्रतिम नजराना चेंडू चालला. या वेळेला पॉइंट सीमारेषा बाहेर. दणदणीत चौकार. दोन जबरदस्त फटके बघायला मिळाले. लेट कट नितीन बॅक फुटर गेले. आपण बघितलं तर चेंडूचा आपण बघितलं तर यावेळेला वाट पाहिली आणि नंतर मात्र बॅटचा चेहरा आपण तो बॅटचा फेस ओपन करतो. जबरदस्त फटका बघायला मिळाला. अशा फटक्याने नितीन बघायला खूप मजा येते आणि जो नो स्ट्राईकचा फलंदाज ना त्याला मात्र आनंद मिळतो. अशा पडेल असे फटके बघायला मिळाले. पण आता किशोर गोलंदाजी मार्कवर टाकला रमेश. चेंडू पुन्हा बॅकफुटर जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय स्वीप कव्हर रिजन मधून सीमारेषा बाहेर. दणदणीत चौकार. थँक्यू डुजे. पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर काय बॅटिंग केली रमेशने. जबरदस्त बॅटिंग. 14 धावा. स्वर्गीय दीपक दादा मात्रे प्रतिष्ठान संघ 40+ संघ एक चांगली सुरुवात करतोय. नितीन टॉस गमावलाय. कंदे पाठीराखी आपण पाहू शकता. अरुण पाटील किशोर पाटील सामना एन्जॉय करतायत. मनोज देखील सामना एन्जॉय करतायत. नितीन चिंचोडचा पाडा देखील सामना एन्जॉय करतोय. संख्या धापल कधी आपण पाहू शकता. या वेळेला 14 गोलंदाजी मार्कवर येतो या घसन 40+ संघाच्या माध्यमातून. सदाशिव येतोय. सदाशिव गोलंदाजी मार्कवर. जयदेव आणि आपण पाहू शकता विशालला पंचांच्या भूमिकेत कालचा दिवस देखील अक्षरशः त्यांनी खूप चांगली पंचगिरी केली. सदा येतोय.
तीन षटकासाठी सुभाषने कधी तीन षटकार मारले तर पारितोषिक असणारे 3200 रुपयाचा रमेश आपण तर नरेश म्हात्रे यांच्याकडून मनपाडा पहिल्या सामन्यात मारले ते आणि आताही देखील मारावी अशी इच्छा आहे आमची. 3200 मिळतील. रणजित दोषी आमच्यापासून आता दूर जाताना भरपूर वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. जे नगरसेवक आहेत आणि भरपूर बिजी शेड्यूल असतं त्यांचं देखील, पण या स्पर्धेसाठी त्यांनी अमूल्य वेळ दिलाय. कालच्या दिवसात आपण इथं चिकनगर संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला आहे. एक ट्रॉफी त्यांना आज मिळणार आहे. पण ते कितव्या क्रमांकाची ट्रॉफी पटकवतात ते प्रथम की द्वितीय. सदाशिव गोलंदाजी मार्कवर साकेला फलंदाज आपण पाहू शकता SP सुभाष. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्यावेळेला सदा साकेला फलंदाज सुभाष. शपथ ऑन साइडला टायमिंग बेमिसाल. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. माईलच गायब झाली. नाही नितीन आता त्यांच्याकडे पर्याय देखील नाही, ते सांगतीलच मार बिंदास. एकाच नाही पारितोषिक जमा केलंय आम्हाला माहिती आहे, पण थोडीशी चेहऱ्याची ना आपण इथं सुमित हास्य थोडं हरपलंय. फटका काय होता, ताकद काय होती, नजाकत काय होती SPच्या वाढ. सदा गोलंदाजी मार्क राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू या वेळेला आपण बोलले तर पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या दाखल करत आपण पाहू शकता 21 धावा. चांगली बॅटिंग करतात 40 प्लस कृष्णा सातपुते म्हणून त्यांना देखील ओळखला तर नितीन. चेंडू या वेळेला आपण बोलले तर विकेटची संधी होती, ते दुसरी धाव मिळते का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला. विशाल डिसिजन कळवायचा मला. लेग बाय बाय. बाईज धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 23. तिने अशोक पाटील पण जबरदस्त स्वतःला इम्प्रूव्ह केलं. कॅमेरामॅन, गुणलेखक, निवेदक, समालोचक. चेंडू या वेळेला ऑन साइडला टायमिंग वे मिसाल. 2 तर झाल्यात. नितीन आता 1 षटकार आला तर 3200 रुपयाचा पारितोषिक मिळेल. नरेश म्हात्रे बघा टाळ वाजवत आहेत. नाही 200 रुपये GST नितीन कट होईल, पण SP ला माहिती आहे 28% नाही. अशोक पाटील 28% GST कापली ना तर पक्का बिल द्यायला लागेल तुम्हाला. चेंडू बाकेत अजूनही अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत. 3 चेंडू SP 1 षटकार मारा तुम्ही. ₹3200 रुपयाचा पारितोषिक आहे. देव करो आणि षटकार हे हो नितीन. चेंडू व्यवस्थित मिडल होत आहे. चेंडू चाला कार्पेटच्या मध्ये बॅकवर्ड स्कोअर लागला. 1 धाव की पूर्ण केली पाहिजे. दुसरी धाव होते का. SP ने सांगितले 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 31 धावा. अशोक पाटील चेंडू बाकी आहेत. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. नाही नक्कीच इथून जर 2 षटकार तर आले आहेत, 1 षटकार अजून बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत. सदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उहुर्दकडे मार्क होतोय. टाकेला सुभाष. चेंडू या वेळेला फटका खूप चांगला आहे. नरेश पाट बघा, नरेश म्हात्रेच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद नितीन कमी, पण उत्साह ते टाळ्या वाजवत आहेत. 3200 गेल्यात. नाही आता बस आम्हाला माहिती आहे ना. नाही वेल प्लेट सुभाष, अभिनंदन तुमचं 3 षटकार मारल्याबद्दल.
धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला पहिल्या षटकात आपण पहिल्या मॅच मध्ये देखील 3 मारले होते पण आता 3 काय नितीन पारितोषिक लावलं होतं नरेशचं पारितोषिक गेले 3200 रुपये नाही पटकावं नितीन आता काय पटकवलं तर काही म्हणू हा चेंडू लॉक केला यावेळेला मिड विकेट क्लिअर करतोय धावसंख्या धावफलकात वाऱ्याच्या वेगाने वाढते यावेळेला 43 धावा संद 40 प्लस संघाची धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता अशोक पाटील आम्हाला माहिती आहेत 50 धाव 50 कंप्लीट काय होऊन जरा चांगली बॅटिंग करतोय सुभाष दुसऱ्यांदा लागोपाठ 3 षटकार चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट केला यावेळेला चेंडू नुमान लँड्स मध्ये भरतोय मिडॉरला क्षेत्ररक्षण नाहीये स्वतः गोलंदाज जातो चेंडूला फीड करतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय मिस फीड झाले 2 धाव पूर्ण केल्या आहेत 4 होतात का पाहायचंय 4 धावा पूर्ण केल्या आहेत अगत संघ करतो काय धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता चौकाराने 54 धावा 54 धावा धावफलकात चेंडू एक्स्ट्राचे बीट होतो यावेळेला पंच 9 ची खूण करतायत येणारा चेंडू फ्रीट 55 धावा 55 धावांची भागीदारी काल नितीन बघितलं 97 धावांची भागीदारी चेंडू यावेळेला पण वेगाने चाललाय लॉंग लेट सीमारेषाकडे चौकाराने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 59
एसपीने एक अर्धशतक ठोकलंय बघा, अजून एक अर्धशतक तो ठोकेल का? 41 धावांवरती खेळतोय, कदाचित दुसरं अर्धशतक त्याच्या या सीझन मध्ये पाहायला मिळतं का बघूया आता. नाही, नक्कीच नितीन, चांगली बॅटिंग केली जाते, दमदार परफॉर्मन्स काल हरेशने गाजवला, आज SP दिवस गाजवतोय. अच्छा, ऑन साइडला पूलचा लाज जवाब पटका, 41 आणि 6 47. 47 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या दाखल करते स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संद 40+ संघाची धावसंख्या दाखल करते 65 धावा. नाही, आत्ताच पारितोषिक नरेशने लावलं होतं नितीन, 3200 रुपये. नरेश जणू काही शांत बसलेत बघा आता, हाऊस पूर्ण झाली. धावाचं धावफल करते आपण पाहू शकता. अशोक पाटील 65. अरुण पाटील यांच्याकडून भेटवस्तू असणारे 50 मारली तर 47 झालेत. ऑन साइडला पूल केलाय, चेंडू चालला या बाला स्क्वेअर लेग रिजन मधून 50 धावा कंप्लीट कर. टाळून जरा SP जरा बॅट दाखवायचे. अभिनंदन, कालचा दिवस गाजवला आपण बोलले तर. जबरदस्त बॅटिंग केली होती काल हरेश केणेने. आज आपण बोलले तर कालच्या दिवसात आपण येतोय एक 50 देखील लागले, 50-100 धावा देखील कुठल्या गेल्या. आजचा प्रमोदने देखील आपण बोलले 50. चला, मानपाडाचे कॅप्टन आणि नवपाडाचे कॅप्टन टॉस साठी या. मानपाडा 40+ आणि नवपाडा 40+चे कॅप्टन या. बंटी काटे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचं आहे आणि कशा प्रकारे बॅटिंग केले होते. धावा दिल्या 69 धावांची भागीदारी. नितीन काल बघितलं तर आपण बघितलं तर आजदे संघाच्या घनश्याम आणि आपण इथं अमोलनी भागीदारी केली होती 96 धावेची. कालचं बघितली तर आपण बघितली तर काल देखील एक चांगली भागीदारी केली. आपण सुखनाथ आणि प्रमोद मध्ये 95 धावांची भागीदारी. सदतीसवर विकेट पडला होता नितीन. हरेशने 102 धावा केले. नाही, आज देवाल्यांचा रेकॉर्ड आहे. काल झेल देखील भरपूर सोडले. चेंडू कुठल्या सोना टेकअप झाला तर इथे विकेट मिळू शकतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनोद. गोलंदाजी मार्क सुनील. स्ट्राईकला सुभाष. काय बॅटिंग करतोय. 50 धावा देखील कुठल्यात. 51 धावांची नाबाद खेळ केली. अच्छा, ऑन साइडला पूल केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. फलंदाज बाद. SP बॅक टू पवेलियन. टाळून जरा SP साठी 51 धावांची बहारदार दमदार खेळ केली.
जबरदस्त खेळ केली. 2 अर्धशतकाचा एसपीने देखील लावल्यात. राजू काटे 3. 100 धावा कुटणारा खेळाडू हरेश केणे. नाही, नक्कीच 100 धावा नितीन जर कुटायचं झालं ना तर तुम्हाला तेवढी नशिबाची साथ देखील पाहिजे. काल होती हरीश केनेला. चला, मनपाड्याचे कॅप्टन येत आहेत. नवपाडा फुटी प्लसचे कॅप्टन या. चेंडू जातोय यावेळेला मिडॉप वरून आपण लॉंग ऑफला चेंडू जातोय. आराम आहे. संख्या धावपल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 70 धावा आपण पाहू शकतो. ती साईल बघा किती मजेशीर येत आहेत चालत. हळू 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 साई. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सुनील स्ट्रायकरला फलंदाज प्रवीण. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला इथे विकेट मिळू शकतोय. फलंदाज बाद. दस टक्के धाव. 70 धाव. शशांक येतो नवीन फलंदाज. स्ट्रायकरला विनोद. चेंडू गुडल्या स्पॉट टेकअप झाला. चेंडू डॉट चेंडू चावा. ती चांगली गोलंदाजी करतोय सुनील. 5 चेंडूमध्ये फक्त आपण तर एकच धावले. चांगली गोलंदाजी केली. अंतिम चेंडू. चला, नवापाड्याचे कॅप्टन टॉससाठी या. डॉट चेंडूची समाप्ती. दस टक्के धावपळ आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती द्या. 70-71चं लक्ष आहे. तर टॉस साठी या. नवापाडा फुटी प्लस संघाचे संघनायक आणि मानपाडा फुटी प्लस संघाचे संघनायक टॉस साठीच आहे. तर 40+ संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे आपण यायचे. आपला सत्कार इथे केला जाईल. 40+ संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे आपण या. आपला सत्कार केला जाईल निलेश दादांच्या शुभ हस्ते. शिवाजी जोशी या. आपण 40+ संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे यांचा सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर टॉस सुद्धा करायचा आहे. शिवाजी जोशी
चला मानपाड्याचे कॅप्टन या मानपाडा 40+. संघटनेचे खजिनदार बाळा बोराडे यांचा सत्कार केला जातोय. प्रकाश सुद्धा येतात. प्रकाश स्वागत आहे आपले. त्यानंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. नवावाडा 40+चे कॅप्टन आलेले आहेत. मानपाडा 40+ कॅप्टन या संतोष वजे. रणजित या टॉस साठी. एक नंबर खाकरे टोटल. तर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. मानपाड्याचे कॅप्टन काही क्षणात इथे येतील. या मॅच मध्ये टार्गेट 71च आहे. 12 महिला लालचन येत आहेत. रणजित या टॉस साठी. टॉस शिवाजी जोशी यांच्या शुभाचे टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच नवापाडा विरुद्ध मानपाडा याच दोन संघांमध्ये नरेश दादा मॅच झाली होती नारिवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. बाळा बोरवाड्याने ती मॅच टर्न केली होती. फिल्डिंग सुद्धा खराब झाली होती थोडी. सामना सुरू होतो जयदेव. प्रवीण येतात पहिले षटक. स्ट्राईक एंडला 12 आहेत. स्ट्राईक एंडला लालचंद 9 स्ट्राईक एंड आहेत. फलंदाज बाद आहे. SP त्यामुळे षटकार असलाच त्यांनी लगेच सांगितलं असता. आणि आमचे दत्ता म्हात्रे सुद्धा आहेत. त्यांना माहिती आहे फलंदाज बाद आहे. बंटी काटे बघा काहीतरी चर्चा करतायत सुभाष सोबत. सतीश म्हात्रे सुद्धा तिथे. काव्या स्पोर्टचे ऑनर यश येत आहेत. नवापाडा टॉस विन आहे. प्रथमेश वजे यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली बघा बाळारामची. आता स्ट्राईक एंडला लालचंद आहेत. किशोर आले तिसऱ्या क्रमांकामध्ये. कारण 71 चेस करायचे आहेत. अर्धशतक तुम्ही पाहिलं SPचं. सूप केलंय. जगदीशची फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. 2 धावा मिळालेत. प्रथम वजे सुद्धा येते. त्यांचे हार्दिक स्वागत. आणि किशोर रनआउट. लेग बाईस. 1 धाव मिळाली आणि फलंदाज बाद. तर 71 चेस करायचे आहेत. किशोर रनआउट झाले. बाराम झेलबाद झालेत. कॉर्डिनेशन नाहीये. प्रवीण याच मैदानामध्ये प्रवीणला बेस्ट बॉलर लोटोई चषक मध्ये मिळालं होतं. रॅडो घड्याळ मिळालं होतं.
बऱ्याचशा स्पर्धेत बेस्ट बॉलरचा किताब मिळाला या खेळाडू गोलंदाजाला. आता पुन्हा SP आहे त्यामुळे चूक होणारच नाहीये. 2 विकेट आता प्रवीणला मिळाले. एक रनआउट आहे आणि बिंदास सुद्धा शून्यावरती बाद. मनोज येत आहेत नवीन फलंदाज. आता एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. डीजे हा चेंडू आपण पाहतोय. उमेश डायरेक्ट हिट करतायत. तो मनोज झालेत स्ट्राईक एंडला. 4 धावा झाल्यात. संघर्ष सुरू आहे आकाशन 40+चा. दीपक दादा मात्र प्रतिष्ठान संदप असं संघ एकदा त्यांना संधी दिली ना त्यानंतर तो संघ मात्र मागे वळून पाहत नाहीये. षटक संपलेलं आहे. 2 विकेट मिळाल्या प्रवीणला. धावा 5 आहेत. 66 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 11 षटकार मारायचे आहेत. विनोद पाटील जेव्हा गोलंदाज येतात ना सुरुवातीला ते खेळपट्टीच्या मधोमध उभे राहतात मिडलला. तिथून चाचपणी करतात फिल्डिंग कशा प्रकारे आणि त्यानंतर ते चेंडू गोलंदाजी करण्यासाठी जातात. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. कॅप्टन कूल म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्मरणिका पाटील इलेव्हन संदप या संघाच्या माध्यमातून आज मात्र दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान या नावाने संघ मैदानात उतरलाय. संदप 40+. महेंद्र म्हात्रे नांदिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ. या संघाचे पुरस्कर्ते महेंद्र म्हात्रे. आपण आला असाल तर या आपलंही हार्दिक स्वागत. आणि सुरुवातीला थोडीशी माती ते हाताला लावतात त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी जातात. अठरा बॉल 66 रन करायचे आहेत. गोलंदाज विनोद पाटील. नाही आता डायरेक्ट हिट करतायत कारण की धावाही जास्त आहेत. 65-17 बॉलमध्ये करायचे आहेत. गिरीश पाटील त्यांना तुम्ही पाहतायत. शशिकांत पाटील आहेत. जगदीश पाटील आहेत. यशरक्षक शशांक पाटील आहेत. डीपमध्ये रमेश पाटील आहेत. डीपमध्ये प्रवीण आहेत. वाईडिश लॉंगॉनला SP अर्थात सुभाष पाटील आहेत. मिड विकेटला सुरेश पाटील. अरविंद पाटील आहेत मिड विकेटला. सर्वच पाटील बंधू आहेत. आता उमेश जाधव एक फिल्डर सबस्टिट्यूट फिल्डर आहेत. आणि चेंडू 1 बाउस सीमा पार जाईल मिड विकेटला. चौकार. नाही बाळादादा ते टेन्शन मध्ये दिसतात मला. चेंडूची वाट पाहत आहेत ते. विनोद राईट ओव्हर द विकेट. नाही आता सूचना पिंट्या जोशीने भरपूर दिलेत राजाला की कसा हात मिटकायचा
चेंडू आल्यानंतर, कॅच पकडल्यानंतर. तब्येत डाऊन आहे मला वाटतं बाळादादा राजाची. नाही ऐवा कॅचसाठी सुद्धा पारितोषिक नाही आहे संदीप दादा. मग उन्हात का थांबलेत? अ, 70-71 चेस करायचे आहेत. मात्र कठीण आव्हान झाले कारण की पहिल्या चेंडूती बाळाराम बाद झाले, त्यानंतर किशोर रनआउट झाले. लालचंद अजूनही मैदानात आहेत. बिंदास लवकर बाद झाले. सर्व चांगले फलंदाज लवकर बाद झाले आगासांचे. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळले. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली विनोदची. कदाचित थोडंसं दुखापत झाली असेल, मात्र फिल्डिंग चांगली आहे. आमचे पंच जयदेव जोशी सुद्धा लगेच विचारपूत करतायत. दुसरं षटक मार्गाचे मात्र मोठे फटके येत नाहीयेत अशोक. ज्यावेळी तुमच्यासमोर 71चं टार्गेट आहे, पहिल्या षटकात कमी कमी 20 ते 25 धावा यायला होत्या. काल हरेश केनेने एका षटकात 33 कुठल्या त्या, मगाशी प्रवीण वजे आणि संजय पवारने 30 कुठल्या. अशक्य काय नाहीये क्रिकेटमध्ये. तर राजा दादा थोडं आपण मुख्य व्यासपीठासमोर या, थोडंसं काम आहे आमचंही. 1-2 आहे. सिंगल, चौकार, सिंगल, पुन्हा 2 सिंगल, 5 बॉल झालेत. 13 बॉल 58. RCC डोंबिवली या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत राजा जाधव. बरेचसे खेळाडू बाळा बोराडे यांना घाबरतात. थोडासा दबाव असतो. डॉट बॉल, पाणी हवं असेल तर तुम्ही मागणी करू शकता. 12 बॉल मध्ये आता 58 करायचे, पाणी घेऊन जायचं मैदानात. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा बॉल 58. कुणाचं कोणतं गाणं फेवरेट आहे हे अशोक पाटीलला माहिती आहे. 12 बॉल 58. थोडं स्पीडअप करा. तर SP येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक अर्धशतक या मॅच मध्ये आपण पाहिलं. तर 58 करायचे आहेत. 51 SP ने केल्या होत्या 14 बॉल मध्ये. काल 61 हरेशने केल्या, 102 हरेशने केल्या. प्रमोद म्हात्रेने कोपरच्या आपण पाहिलं तर 52 केल्या. जयसिंग पाटील सुद्धा येतात, त्यांचं हार्दिक स्वागत. जयसिंग पाटील या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत. आणि विनोद कडनं झेल ड्रॉप झालाय आता. चौकार. 11 बॉल 54. SP च्या विरोधात प्रत्येक चेंडूती मोठा फटका खेळणं थोडंसं कठीण आहे. कमबॅक करतात ते. देवीचा वाडा संघाच्याही फलंदाजाने एक षटकार त्यांना मारला, त्यानंतर 3 ते 4 चेंडू डॉट आले.
कमबॅक करणं गरजेचं आहे. असं नाही की तुमच्या षटकात एखादा चौकार गेला त्यानंतर तुम्ही 5 चेंडू खराब फेकाल, असं क्रिकेट नाही आहे. कमबॅक करा. मन कुठेही खचलं गरजेचं नाही आहे. बघा स्लोअरवर चेंडू होता. आणि फलंदाज बाद आहेत. रनआउट आहेत. मनोज रनआउट होत आहेत. शरद येत आहेत नवीन फलंदाज. मॅच पूर्ण एकतर्फी आपल्याला पाहायला मिळते. आकाशन 40+ विरुद्ध दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान. संदप संघ नेहमी स्मरणिका पाटील 11 संदप या नावाने सुद्धा संघ तुम्ही पाहत असता. वैभव पाटील या संघाचे पुरस्कर्ते असतात. आज मात्र महेंद्र म्हात्रे नांदिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान. महाराष्ट्रभर हा संघ सुद्धा तुम्ही पाहत असता. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप सुद्धा याच संघाने जिंकली होती. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान अर्थात डिंगडॉंग संघ होता. एसपी गोलंदाजी मार्कवर फक्त 17 धावा झाल्यात आगासांच्या. लक्ष्य 71च आहे, म्हणजे लक्ष भरपूर दूर आहे. वेट अँड वॉच. मिड विकेटच्या वरून ठोकलाय शरदने षटकार. तर पुढच्या वर्षी एक प्रेक्षणीय मॅच होणार आहे. अंपायर्स वर्सेस कॉमेंटेटर्स नावपाड्याच्या स्पर्धेत. पण एस पी खेळू शकत नाही. एस पी रेग्युलर खेळत आहे. शशांक दादाही खेळू शकत नाही. मेके दादा खेळू शकतात. नावपाडा 40+ ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. तर जयदेवचा इशारा बघायचा काय ते वाईट येईल मला वाटतं. वाईट आहे. नाही बाळू सराव आताच करायला लागेल आपल्याला. आपल्याकडे ओमकार आहे बाळू. चला म्हणजे 2 गोलंदाज झालेत आम्हाला. क्षेत्रक्षे डीप मध्ये दुसरी धाव होईल का. थोडासा वेळ घेतला फिल्डरने आणि धाव होतील. षटक संपन्न इथे उदय. आणि आता शेवटचं षटक बघा ते शशिकांत पाटील येत आहेत का. नाही, धावा भरपूर आहेत. ते सांगतायत नको, आधी क्रिकेट भरपूर खेळलोय, आता फक्त मजा घ्यायची. नाही अंपायर वर्सेस कॉमेंटेटर ज्यावेळी बाळाचा मॅच आहे ना, दशरथ पाटीलला बोलवा कॉमेंट्रीला. म्हणजे आमची ना बाळू. नक्कीच नक्कीच मॅच होणार आहे अंपायर वर्सेस कॉमेंटेटर. आणि जेव्हा नवापाड्याची स्पर्धा होईल थोडं संजय पवार कुठे आहेत. मानपाडा एक्सप्रेस शेवटचं षटक घेऊन येत आहेत. गिरीश पाटील येत आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. बॅटिंग सुद्धा ते चांगली करतात. डीप कव्हरला सुरेश पाटील. फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त फिल्डिंग. सुरेश पाटील बघा गॉगल काहीतरी पडलं. आता चांगला बॅटल असणार आहे. मानपाडा एक्सप्रेस एका बाजूला नवापाडा एक्सप्रेस आहे. सतीश म्हात्रे आहेत. मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. अरविंद आहेत तिथे.
2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. नको नको गिरीश दादा, आपला वेळ भरपूर वाया गेला आज. वेळ भरपूर वाया गेलाय. बालू पाटील डॉट बॉल. सिंगल मिळाली. फक्त औपचारिकता उरली आहे त्या मॅचमध्ये. सेमीफायनलच्या दिशेने भाऊ वाटचाल करत असताना दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संघ 40+ म्हणजे विजयरथ सुरू ठेवलाय भाऊ त्यांनी. नारीच्या स्पर्धेत सुद्धा 2 सामने जिंकले होते. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला. इथे सेमीफायनल त्यांनी गाठली आहे. याच मैदानामध्ये तो चॅम्पियनही होता लोटोई चषकमध्ये स्वर्णिका पाटील 11 संदप नावाने. पुन्हा रिवर्स. शेवट तर गोड झालाय चौकाराने. मात्र दीपकदादा मात्र प्रतिष्ठान संदर्भ संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि आता नवापाडा संघ तुम्हाला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना दिसेल. सुभाष पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि नरेश मात्रे यांच्याकडनं 3200 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी. सेकंड करायचंय. झाडू घेऊन जायचं मैदानात. तर सुभाष पाटील या मॅन ऑफ द मॅच. 51 धावांची मॅरेथॉन इनिंग. बरोबर आज असं वाटत होतं की शशिकांत पाटील गोलंदाजी करतील. नाही सांगतात ते थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. शशिकांत पाटील, विनोद पाटील, 2 बंधुराज, गिरीश पाटील, नितीन पाटील, 2 बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर बोलू बाल्या जोशी सुद्धा येत आहेत. एक यशस्वी उद्योजक नवापाड्याचे आणि पारगाव संघाचे खूप मोठे फॅन आहेत. आकाश सारेकर. प्रथम मोजे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर प्रवीण वजे सुद्धा आपण प्रवीण पाटील सुद्धा फ्रूट्सचा स्वाद घेत असताना. प्रथम मोजेचे शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच आणि 3200 रुपये देणार आहोत आमचे मानपाड्याचे. प्रथमेश वजे रॉयल हॉटेलचे मालक प्रथमेश वजे यांच्या शुभ हस्ते आणि 3200 रुपये सुद्धा आहेत नरेश मात्रे यांच्याकडनं. आणि त्यात काहीतरी GST आता सुभाष पाटील यांना लागणार आहे. 200 GST